विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा. नमस्कार, मी विशाल जगदाळे. आज आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि हा विषय आहे सध्याचा उन्हाचा वाढत असलेला कडाका. आणि ह्या कडाक्यामुळे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील किंवा अगदी सगळ्याच माणसांना त्रास होतो. अंगाची अगदी लाहीलाही होते. तर लहान मुलांना काय त्रास होतो किंवा लहान मुलांना काय आजार उद्भवू शकतात आणि लहान मुलांची काळजी कशा पद्धतीनं घ्यावी या संदर्भात आपण आज संवाद साधणार आहोत. शांतीदीप बाल रुग्णालय धाराशिवमध्ये आहे, सांजा चौकामध्ये. आणि डॉक्टर स्वप्नील भोसले सर आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. सर, तुमचं विश्व विशाल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मी डॉक्टर स्वप्नील भोसले, मी बालरोगतज्ञ आहे आणि धाराशिवमध्ये शांतीदीप बाल रुग्णालय या ठिकाणी मी प्रॅक्टिस करतो आहे. मागील 10 वर्षापासून मी बालरोगतज्ञ म्हणून या ठिकाणी मी प्रॅक्टिस करतो आहे. सर, तसं बघायला गेलं तर दरवर्षी उन्हाचा कडाका हा वाढतच चाललेला आहे आणि आता आपण धाराशिवचं सुद्धा बघतोय तर तापमान खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याचा सगळ्यांनाच त्रास होतोय. पण स्पेसिफिक लहान मुलं जे आहेत त्या मुलांना काय त्रास होऊ शकतो आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? सध्या पाहता तापमान जे आहे, उन्हाचा प्रभाव हा दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाचा प्रभाव हा खरंच जास्त आहे. नॉर्मली आपल्या धाराशिवचं टेम्परेचर जे असतं ते 37 ते 38 डिग्री सेल्सिअस असतं. पण यंदा पाहता हे टेम्परेचर आत्ताच म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यामध्येच हे टेम्परेचर 39 ते 40 डिग्रीच्या पुढे चाललेलं आहे. 42 प्लस सुद्धा काही काही ठिकाणी रेकॉर्डेड आहे. आणि एवढं तापमान लहान मुलांनाच काय, मोठ्या माणसांना सुद्धा सहन होत नाही आहे. आपल्याकडला जो भाग आहे तो मोस्टली म्हणजे करून खाणारा वर्ग जो म्हणतो, शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग यांचा जिल्हा म्हणून आपला ओळखला जातो. आणि यांच्यामध्येच ह्यांची जी मुलं आहेत हे सुद्धा उघड्यावर खेळणे, बाहेर वातावरणात खेळणे, शेतामध्ये खेळणे, ह्यांच्यामुळे यांच्यावर उन्हाचा प्रभाव जास्तीत जास्त होतो. जसं पुण्या मुंबईची लेकरं जे फ्लॅटमध्ये राहतात तशी आपली लेकरं जास्तीत जास्त फ्लॅटमध्ये नसतात, तर ते घराच्या अंगणात, शेतात आणि ग्राउंडवरच खेळणारी आपली म्हणजे मातीमधली माणसं, आपण मातीमधली माणसं आणि आपली लेकरं सुद्धा मातीमध्येच खेळणारी. आणि पण वाढता उन्हाचा प्रभाव यांच्या आरोग्यावर निश्चितच परिणाम करतोय. कसा परिणाम करतोय तर वाढत्या उन्हाच्या प्रभावामुळे एक इलेक्ट्रोलायटिक इम्बॅलन्स नावाचा प्रादुर्भाव मुलांमध्ये होतो. ह्याच्यामध्ये जे आपल्या मराठी भाषेत बोलायचं म्हणलं तर आपल्या शरीरातलं जे मिठाचं प्रमाण आहे त्याची गुणवत्ता किंवा त्याचं प्रमाण हे कमी जास्त प्रमाणात झाल्यामुळं लेकरांना उलट्या होणे, लूज मोशन म्हणजे संडास लागणे आणि डिहायड्रेशन म्हणजे अशक्तपणा आणि शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे मान टाकणे हे प्रकार सध्या उन्हाच्या प्रभावामुळे होत आहेत. ह्याच्यामध्ये अतिप्रमाणात टेम्परेचर वाढल्यामुळे लेकरांना जे काही शरीरातली जीवनसत्व आहेत ती जीवनसत्व उलटी आणि शी मध्ये बाहेर पडतात. ह्याच्यामुळे लेकरांचा विकनेस अतिप्रमाणात वाढतो. बरोबर आहे. तर सर, याच्यावर काय काळजी घेतली पाहिजे पालकांनी? शक्यतो जसं मी मगाशी म्हणलं की आपला जिल्हा हा म्हणजे मातीत काम करणाऱ्या लेकरांच्या माणसांचा जिल्हा आहे. असं काही अवॉइड पूर्णपणे सगळ्या गोष्टी करता येणार नाहीत की बाहेर जाणंच बंद करणं हे शक्य नाही. मग ह्याच्यामध्ये आम्ही पेशंटना नातेवाईकांना असा सल्ला देतो की बाबा दुपारी 11 म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यान तुम्ही जास्तीत जास्त काळजी लेकरांची घेणं गरजेचं आहे. त्यांना या दरम्यान तरी उन्हामध्ये जाऊ देऊ नये, जेणेकरून जो मध्यान्नाचा पिरियड असतो म्हणजे सूर्याचं तापमान त्या टायमिंगला जास्त प्रमाणात असतं. अशा वेळी लेकरांना फक्त कडाक्याच्या उन्हापासून लांब ठेवणे, सावलीमध्ये जास्तीत जास्त खेळायला देणे, घराच्या बाहेर न पाठवणे. शक्यतो आता सर्वांच्या शाळा बंद झालेल्या आहेत, सुट्ट्या ह्या लागलेल्याच आहेत, घरात कुठलीही लेकरं बसत नाही, बाहेर जायचं प्रमाण आहेच लेकरांचं, पण ते पण सकाळी थोडंसं लवकर खेळणं असावं आणि संध्याकाळी 5:30-6च्या पुढे खेळणं असावं. बरोबर. आत्ता आपण बघतो की ऊन आहे आणि ह्या उन्हामुळं काय होतं की आपण आपल्या लहान बाळांचा एक काय म्हणतात त्याला लाड करतो. तर त्याच्यामध्ये आईस्क्रीम असेल किंवा हे थंड पदार्थ असतील, हे देणं योग्य आहे की अयोग्य आहे? आपण काय सांगाल? मी माझं तर वैयक्तिक म्हणणं प्रत्येक पेशंटला आवर्जून हेच असतं की जेवढं तुम्ही बाहेरच्या गोष्टी टाळता येतील तेवढं टाळा. ह्या गोष्टी लाड करण्याच्या प्रकारामध्ये बसतच नाही. जर लाड असेल तर तो हेल्दी लाड असावा. रिफाईंड शुगरपासून बनलेल्या गोष्टी जसे काही जंक फूड्स असतील किंवा मैद्यापासून बनलेल्या गोष्टी असतील किंवा जसं तुम्ही आता म्हणले की आईस्क्रीम्स वगैरे गोष्टी असतील, ह्या आरोग्यासाठी 12 महिने हानिकारकच आहेत. उन्हाळ्यामध्येच म्हणून नाही, पण 12 महिने हानिकारक आहेत. ज्या काही रिफाईंड तेलामध्ये तळलेल्या गोष्टी असतात वगैरे म्हणजे किंवा हे जे काही चिप्स कुरकुरे वगैरे जे काही खातात लेकरं, हे पाम तेलासारख्या खराब तेलामध्ये तळलेल्या गोष्टी असतात, फार दिवसापासूनच्या पॅकिंगच्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी
गोष्टी ऑइली फूड्स ह्या लेकरांना त्रास करतातच. आईस्क्रीमसारख्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी अशा आईस्क्रीम्स भेटतात ज्याच्यामध्ये डालड्याचं प्रमाण आहे, व्हेजिटेबल ऑइल्स म्हणून त्याच्यामध्ये कंटेंट असतो, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये डालडा क्लिअर कट म्हणतो. हा डालडा आपण आता सध्याच्या काळामध्ये कुणीही जेवणामध्ये सुद्धा वापरत नाही. अशा डालड्यापासून आईस्क्रीम तयार केलेले बऱ्याच ठिकाणी बघण्यात आलेले आहेत, म्हणजे शासनाच्या निदर्शनास पण आलेले आहेत. असे आईस्क्रीम्स लेकरांना थ्रोट इन्फेक्शन करणे म्हणजे घसा बसणे, टॉन्सिलचं इन्फेक्शन होणे, URTI LRTI सारखे आजार होणे म्हणजे सर्दी, पडसं, खोकला आणि निमोनियासारखे म्हणजे शरीराला घातक असे आजार उद्भवू शकतात त्याच्यामुळे. बरोबर आहे. आता हे आजार तर आहेतच, पण स्पेसिफिक काय काळजी घेतली पाहिजे पालकांनी मुलाची? आता त्यांचा म्हणजे आहार कसा असला पाहिजे, त्यांचं दिनचर्या कशी असली पाहिजे, दुपारची झोप आवश्यक आहे, या गोष्टींकडे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. हां, बरोबरच आहे. सध्या पाहता शाळा ह्या बंद झालेल्या आहेत लेकरांच्या, आणि शक्यतो शेतातली कामं पण सर्व माणसांची म्हणजे आता सध्या पेरणी, खुरपणी जे काय असेल ते सगळ्या संपलेल्याच आहेत. तरी या दरम्यान लहान मुलांचं पण असो किंवा मोठ्या माणसांनी सुद्धा असो, जर गरज असेल तरच घराच्या बाहेर निघावं. 12-1च्या पुढे शक्यतो बाहेरची कामं सर्व टाळावीत. लेकरांना घेऊन दवाखान्यात यायचं असेल तर अर्ली मॉर्निंग या किंवा इव्हिनिंगचा टायमिंग आहे तोच सुटेबल राहील. इमर्जन्सीला टायमिंगचं बंधन नसतं, इमर्जन्सीला तुम्ही कधीही दवाखान्यात येऊ शकता. पण जर शक्य असेल आणि तुम्हाला टाळता येत असेल तर दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या दरम्यान उन्हात बाहेर निघायचं आणि दवाखान्यात जायचं किंवा इतर काही गोष्टी तुमच्या असतील ह्या टाळलेल्या बऱ्या राहतील. नक्कीच. मला असा प्रश्न विचारावा असं वाटतो की उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे आजार उद्भवू शकतात आणि त्याच्यावरती कशा पद्धतीनं मात करता येईल आपल्याला? ठीक आहे, फारच सुंदर आणि चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि सध्या हाच प्रश्नाची काळाची गरजच आहे. तर या दिवसामध्ये उन्हाच्या प्रादुर्भावामुळे असेल आणि काही व्हायरसेस आणि बॅक्टेरियाच्या प्रादुर्भावामुळे असेल तर गॅस्ट्रो नावाचा आजार, म्हणजे आपल्याला मराठी भाषेमध्ये आपण त्याला हागवण असं म्हणतो, तो एक आहे. दुसरा कांजण्या, जो संसर्गजन्य आजार आहे, संपर्कामुळे होतो, वॅरिसिला म्हणतात त्याला. आणि तिसरा म्हणजे आता सध्या जे पाण्याची साठवणूक चालू आहे त्याच्यामुळे मच्छरची पैदाइश थोडीशी होते, त्याच्यामुळे डेंग्यू लाईक इलनेसचे पण म्हणजे डेंग्यूसारखे आजार जे मच्छरमुळे तयार होतात, मच्छरमुळे होतात लेकरांना, अशा काही आजारांची सध्या साथ चालू आहे. आणि जसं तुम्ही म्हणलं की उन्हाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लहान मुलांना जे बाहेरचं आईस्क्रीम्स वगैरे, फ्रीजच्या गोष्टी आहेत, फ्रीजमधलं पाणी किंवा समथिंग काही थंड वगैरे खाल्ल्यामुळे URTI LRTI निमोनियासारख्या आजाराची सध्या साथ चालू आहे. बरोबर आहे. डॉक्टर साहेब, आणखी एक प्रश्न आहे छोटासा. प्रश्न असा आहे की कुठलाही आजार असेल किंवा कुठलेही काही असं शरीरावरती इफेक्ट करणारं म्हणजे पाणी असतं, तर उन्हाळ्यामध्ये मुलांना कशा पद्धतीचं पाणी दिलं पाहिजे? म्हणजे उकळून थंड करून द्यावं का नॉर्मल पाणी द्यावं, काय त्याच्यावर सांगा? आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, सर्वांनाच माहिती आहे. लहानपणी आपण विज्ञानाच्या पुस्तकात हे शिकलेलोच आहोत. त्यामुळे पाण्याची ही नितांत आवश्यकता आहे. आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचा इंटेक हा म्हणजे ऑदर ऋतूपेक्षा हा जास्तच असावा. तर शक्यतो आम्ही सजेस्ट करतो की फिल्टरचंच पाणी लेकरांना पाजावं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण पूर्ण मिनरल्स असावेत असं फिल्टर घ्यावं की ज्याच्यामध्ये मिनरल्स वॉशआउट होऊ नयेत. ज्यांना फिल्टर लावणं शक्य नाही अशांनी विहिरीचं किंवा बोरचं किंवा नळाचं पाणी जे आहे ते उकळून थंड करूनच पाजावं, गाळूनच पाजणं गरजेचं आहे. फक्त मेडिक्लोर टाकणं त्यामध्ये किंवा तुरटी फिरवणं हे प्रकारानं कुठलंही पाणी पूर्णपणे शुद्ध होत नाही. ज्यावेळेस ते पाणी पूर्णपणे उकळलं जातं त्यावेळेसच त्यातले इन्फेक्टेड बॅक्टेरिया किंवा इन्फेक्टेड व्हायरसेस जे शरीरासाठी घातक आहेत हे मारले जातात आणि मारल्याच्या नंतरच ते पाणी पिण्यायोग्य शुद्ध होऊन जातं. डॉक्टर साहेब, मला एक प्रश्न असा पण विचारायचा आहे की आता तुम्ही असाल, मी असेल किंवा तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील, या लोकांना यांच्या शरीरानं ते ॲक्सेप्ट केलेलं असतं किंवा एवढं ऊन आहे आणि आपण ते एक सवयीचा भाग होऊन जातो. पण हे नवजात बालकं जे असतात किंवा अगदी 1 वर्षाचा मुलगा वगैरे असतात जे की पहिल्यांदा दुसऱ्यांदाच उन्हाला फेस करतायत, तर त्यांना काय सांगाल तुम्ही, कसं त्यांना मार्गदर्शन करावं? आता माझ्याकडे बरेचसे पेशंट्स असे आहेत की जस्ट डिलिव्हरी झालेले पेशंट आहेत बाबा, ज्यांचे बाळ आता सध्या 1 महिन्याच्या आतले आहेत किंवा 1 महिन्या ते 6 महिन्याच्या दरम्यानचे पण लेकरं आहेत, जे तुम्ही असं म्हणल्याप्रमाणे आत्ता फर्स्ट टाईम ते उन्हाळ्याला फेस करतात. तर अशा पालकांसाठी माझा मुलाचा सल्ला असा राहील की तुमच्या रूमचं टेम्परेचर, तुमच्या घराचं टेम्परेचर जेवढं थंड ठेवता येईल तेवढं थंड ठेवा. याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने AC लावून घ्यावं किंवा कूलर लावून घ्यावं असं नाही, पण शक्यतो तुमच्याकडे जर पत्र्याचं घर असेल तर त्याच्यावर कडबा टाकणे,
तुराट्या टाकणे बरोबर. किंवा काही गवताची गंज असेल त्याच्यावर टाकणे हो. की जेणेकरून रूमचं टेम्परेचरचं प्रमाण हे कंट्रोलमध्ये हा, हा. राहावं. टेबल फॅन असावा किंवा तुमचा सिलिंगचा फॅन असावा, खिडक्या ह्या उघड्या असाव्यात आणि शक्यतो जर तुम्हाला म्हणजे घराच्या आजूबाजूला जर झाडी चांगली असेल, मोठे मोठे झाडं असतील तर तुम्ही लेकरांना सावलीत घेऊन बसलेलं कधीही चांगलं, की जेणेकरून लेकरांचं टेम्परेचर हे ॲडजस्ट होईल. लेकरांना त्यांच्या शरीराचं टेम्परेचर आणि वातावरणाचं टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी एवढ्या लहान वयामध्ये शक्य होत नाही. मग अशा लेकरांना विनाकारण ताप वाढतो, अचानक तापाचं प्रमाण वाढणे, चिडचिडपणा वाढणे, दूध प्यायचं पण बंद होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं लघवीचं प्रमाण कमी होणे, ह्या गोष्टी होतात. शक्यतो कुठलाही डॉक्टर, माझ्यासकट कोणताही डॉक्टर पालकांना हाच सल्ला देतो की 6 महिने आईचं दूध हेच महत्त्वाचं आहे. 6 महिन्यापर्यंत तुम्ही बाळाला कुठलाही वरचा पदार्थ तुम्ही चालू करायचा आम्ही सल्ला देत नाही. पण सध्याचं वातावरण बघता, उन्हाळ्याचा विचार करता आम्ही 4 ते 4.5 महिन्याच्या पुढच्या लेकरांना जर लघवीचं प्रमाण कमी असेल आणि चिडचिडपणा त्या बाळाचा वाढला असेल, लघवी करताना जर तो रडत असेल, म्हणजे वयाचं कॅटेगरी मी तुम्हाला सांगितली की 4.5 महिन्याच्या पुढच्या, अशांना आम्ही पाणी चालू करायचा सल्ला देतोय. पाणी मी मगाशी म्हणल्याप्रमाणेच असावं, फिल्टरचं असावं, बिस्लरी असावं किंवा त्यांनी उकळून थंड करून पाजलेलं असावं. आणि पाण्याचं प्रमाण पण स्टार्ट करताना चमच्याने पाणी चालू करून बघणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या बाळाला सर्दी होते का, कफ होतो का, ते पाणी त्याला टॉलरेट होतं का, त्या पाण्यामुळे तो उलटी करतो का, जुलाब लागतात का, आणि मग दमादमाने आम्ही पाण्याचं प्रमाण वाढवायला लावतो. जेणेकरून मग प्रत्येकाच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार, त्या बाळाच्या वजनाच्या प्रमाणानुसार तुम्ही अर्ध्या वाटी ते 1 वाटीपर्यंत पाणी दिवसभराचं देऊ शकता. बरोबर आहे. डॉक्टर साहेब, हा एक विषय झाला. आता दुसरा विषय काय असतो की तरुण असतील किंवा वयोवृद्ध असतील, परत तोच प्रश्न की हे पण घरामध्ये जास्त वेळ थांबू शकत नाही आहेत. एक संध्याकाळ असेल किंवा एक कुठल्या ना कुठल्या कारणाने ते सतत बाहेर जातात. पण ह्या लहान मुलांवरती कशा पद्धतीनं कंट्रोल केलं पाहिजे आणि त्यांना बाहेर घेऊन जाणं तर शक्य होत नाही, मग त्यांना आणि ह्या गोष्टी न केल्यामुळे त्यांचा चिडचिडपणा वाढतो, तर ह्याच्यावरती काय केलं पाहिजे? एकदम चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. विषय असा आहे की बाहेर सोडलं तर ऊन आणि घरात बसलं तर मोबाईल, हाच विषय जास्त होतोय. बऱ्याच पालकांचे हेच प्रश्न मला येतात की तुम्ही म्हणताय की उन्हाचं बाहेर सोडू नका लेकरांना बाहेर, आणि मग मोबाईल पण देऊ नका, मग त्या लेकरांनी घरात बसून करायचं काय? तर बऱ्याचशा गोष्टी घरात बसून करण्यासारख्या सुद्धा आहेत. मोबाईल हे आत्ता आलंय, मागच्या 10 वर्षापासूनचं फॅड आहे. नेट पण आत्ता मला वाटतं मागच्या 5-7 वर्षापासून फ्री झाल्यामुळे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्याच्या आधी सुद्धा उन्हाळा होता, त्याच्या आधी सुद्धा लहान लेकरं होतीच, त्याच्या आधी सुद्धा घरगुती खेळ होतेच. बरेचसे घरगुती खेळ असे आहेत की जे घरामध्ये बसून सुद्धा लेकरांचं एंटरटेनमेंट करता येतं. कॅरम असतील किंवा चेस असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. समजा आपल्या घरात लेकरं कमी आहेत, शेजाऱ्यांच्या घरचे लेकरं असतील, भावकीतले लेकरं असतील, हे घरात बसून सुद्धा सापशिडीसारखे वगैरे खेळ खेळू शकतात. आणि कॅरम असेल, चेस असेल, ह्या खेळांनी त्यांच्या बुद्धीला चालना भेटेल. मोबाईलमध्ये एका ठिकाणी बसून गुंतून राहण्यापेक्षा ह्या गोष्टी सगळ्यात चांगल्या. आई वडिलांनी सुद्धा ज्यांना जमेल त्यांनी बाळांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांनी काय खेळतात, त्यांना कशा प्रकारे ते खेळामध्ये इंटरेस्ट निर्माण करायला पाहिजे, ह्याचा महत्त्वाचा रोल आईचाच आहे, वडिलांचाच आहे. आणि ह्या गोष्टी प्रामुख्याने घरात बसून करण्यासारख्या आहेत. आणि बरीचशी सध्या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकांना सोडून काही गोष्टींची पुस्तकं सुद्धा भेटतात जे नॉलेजमध्ये त्यांच्या भर टाकतात. ज्यांना वाचता येतात, लहान मुलं जे आता नुकतीच शाळेत चालली त्यांना वाचता येत नाही, तर ते आईवडील त्यांना वाचून त्यांचं एंटरटेनमेंट करू शकतात. आणि ज्यांना वाचता येतात ते स्वतः पुस्तकं वाचू शकतात. त्याच्यामध्ये त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. मोबाईलमध्ये काहीतरी गोष्ट बघत बसून 3-3 तास वाया घालण्यापेक्षा पुस्तकातलं नॉलेज हे कधीही चांगलं. अशा प्रकारे सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला हँडल करता येतीलच. डॉक्टर साहेब, आणखी एक पालकांना पडलेला प्रश्न असा आहे की कोरोनानंतर कोरोनानंतर मोबाईल हे सगळ्यांकडे आले. अगदी ग्रामीण भागातील मुलं असतील, मुली असतील किंवा सगळ्यांकडेच मोबाईलचं प्रमाण वाढलेलं आहे. तर आत्ता पूर्णपणे मोबाईल बंद होणं अशक्य वाटतंय. तुम्ही काय सांगाल त्याच्यावरती, किंवा अशक्य तर आहे तर मग याच्यावरती काय त्यातला मध्ये तोडगा काढावा, काय त्यांना स्क्रीन टाईम आहे का, एवढा वेळ पाहावा का, काय, हा एक विषय. आणि दुसरा विषय असा आहे की जास्त प्रमाणामध्ये मोबाईल पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यावरती काय परिणाम होतो?
बरोबर, एकदम सुंदर असा प्रश्न आपण विचारलेला आहात की सध्या मोबाईल ही काळाची गरज आहे. हो मोबाईल बंद करा हे कितीही डॉक्टर म्हणत असतील, माझ्यासारखा डॉक्टर कितीही सांगत असेल तरी माझ्यासारख्या डॉक्टरला सुद्धा मोबाईल बंद करणं हे शक्य नाही. शक्य नाही. बरोबर, त्यामुळे आम्ही पालकांना सल्ले असे देतो की तुम्हाला मोबाईल बंद करणं हे खरंच शक्य नाही तर तुम्ही मोबाईलचा टायमिंग कमी करा, स्क्रीन टायमिंग कमी करा, हे माझं महत्त्वाचं म्हणणं आहे. 2 वर्षाच्या आतल्या लेकरांना तुम्ही मोबाईल न दाखवणेच योग्य राहील. ओके. हां, की जेणेकरून तुमचा जो मगाचा प्रश्न होता की मोबाईल दाखवल्याशिवाय लेकरं जेवत नाहीत, हो हो हो. तर 2 वर्षाच्या आतल्या लेकरांना जर आपण मोबाईलच नाही दाखवलं, गॅलरीत बसून पक्ष्यांना दाखवून, झाडं दाखवून किंवा गाड्या दाखवून जर आपण जेवण खाऊ घालत असू त्याला, तर त्याला मोबाईलची ही सवय लागणारच नाही. ओके. बरोबर. तिथून पुढच्या लेकरांना जर तुम्हाला मोबाईल दाखवायचाच असेल, काही कारणास्तव तुम्हाला द्यायचाच आहे बाबा, तर मग स्क्रीन टायमिंग हा 2 वर्षाच्या पुढच्या 6 ते 7 वर्षाच्या दरम्यानच्या लेकरांना 1 तासाचा स्क्रीन टायमिंग असावा. ते पण डिस्टन्स जे आहे तुमच्या बाळामध्ये आणि मोबाईलमध्ये हे कमीत कमी 2 ते 3 फुटाचं अंतर हवं आहे. हां, 2.5 ते 3 फुटाच्या अंतरामध्ये तुम्ही मोबाईल ठेवून लेकरांना दाखवू शकता. बऱ्याच वेळा असं बघण्यात आलेलं आहे की मुलं, आई काहीतरी काम करत असते, वडील काहीतरी काम करत असतात आणि लेकरं एकदम जवळ मोबाईल घेऊन बघतात. ह्याचा पूर्णपणे डोळ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. डिप्लोपियासारखे डोळ्याचे आजार होतात. ह्याच्यामध्ये फार लहान वयामध्ये चष्मे लागणे हे प्रकार चालू होतात, लेकरांमध्ये होतात. तर ह्याच्यामध्ये पर्याय हाच आहे की स्क्रीन टायमिंग हा 1 आवर ठेवणे आणि डिस्टन्स हा 1.5 ते 2 फूट, मॅक्झिमम 2 फुटापर्यंतचा डिस्टन्स तुम्ही ठेवून लेकरांना दाखवणं गरजेचं आहे. तिथून पुढची जी लेकरं आहेत, 6 वर्षाच्या पुढच्या लेकरांना 2 तासाचा स्क्रीन टायमिंग हा अलाउड आहे. आणि स्क्रीन टायमिंग जर तुम्ही म्हणजे मोबाईल देत असाल तर लेकरांना झोप पण तेवढीच गरजेची आहे. लेकरांची कमीत कमी 9 ते 10 तासाची झोप ही झालीच पाहिजे ॲज पर द एज. जर ती लेकरं 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या आतली असतील तर त्यांना 8 ते 9 तासाची, जास्तीत जास्त 10 तासाची झोप ही गरजेची आहे. तिथून पुढे एज्युकेशन हे वाढत जातं, स्कूल टायमिंग हा वाढलेला असतो किंवा तुमच्या ट्युशनच्या टायमिंग हे वाढलेलं असतं, त्यानुसार तो थोडासा रिड्यूस होतो. 12वी पर्यंत तो झोपेचा टायमिंग ऑटोमॅटिक 6 आवर्सपर्यंत 5 आवर्सपर्यंत ऑटोमॅटिकलीच येऊन जातो. पण लहानपणी जेवढं झोप, आता तुम्ही हे पाहिलंच असेल की एखादं लहान मूल जे आहे ते जन्मल्यानंतर जास्त झोपतं. हो, जास्त झोप. कमीत कमी 18 तास ते झोपत असतं, राईट. 2 तास 2.5 तास झाले की त्याला भूक लागते, उठतं, दूध पितं, झोपतं. बरोबर. मग ती झोप का गरजेची आहे? निसर्गानंच आपल्याला दिलेली आहे. ज्यावेळेस बाळ जन्मतं, पहिले काही महिना, 2 महिने, 2 ते 3 महिन्याचा पिरियड असतो, त्या दरम्यान बाळ हे कमीत कमी 17-18 तास झोपतं. ह्या झोपेमध्येच बाळाची मेंदूची वाढ चांगली होते. मग हाच झोपेचा परिणाम पुढे भविष्यामध्ये न झोप घेतल्यामुळे चिडचिडपणा वाढणे, हट्टीपणा वाढणे आणि अभ्यासामधलं कॉन्सन्ट्रेशन कमी होणे हे त्यासाठी प्रमुख कारण आहे. तर एक 9 ते 10 वर्षाच्या आतल्या लेकरांसाठी 9 ते 10 तासाची झोप ही खरंच गरजेची आहे. वेगळा प्रश्न विचारायचा आहे आणि ह्या प्रश्नाला मी स्वतः सामोरं जातोय सध्या. आता काय होतं, माझा 2 वर्षाचा मुलगा आहे, तर हां तुम्ही ओळखताच. आणि विषय असा आहे की मोबाईल असल्याशिवाय तो जेवत नाही. मला वाटतं ह्या गोष्टीला सगळ्यांनाच फेस करावं लागते. तर याच्यावरती काय केलं पाहिजे? हां, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा की मोबाईल असल्याशिवाय लेकरं जेवत नाही. तर माझं म्हणणं प्रत्येक पालकांना हेच आहे की मोबाईलची सवय कोणी लावली, सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर. की विषय असा होतो की एखाद्या लेकराला ज्यावेळेस आपण विनिंग फूड स्टार्ट करतो, विनिंग फूड म्हणजे 6 महिन्याच्या नंतर वरचा आहार चालू करणे, ह्याच्यामध्ये बराचसा वेळ निघून म्हणजे जातो आईचा, विशेषतः बाळाला ते चालू करण्यामध्ये. की त्या लेकराला 6 महिन्यापर्यंत आईचंच दूध असतं, प्रिडॉमिनेटली तो ब्रेस्ट फीडवरच असतो, बरोबर, दुधावरच असतो. त्याच्यानंतर आपल्याला वरच्या आहाराची सवय लावणं हे गरजेचं पडतं. अशा वेळेस तुम्ही ज्यावेळेस 10 पदार्थ त्याला म्हणजे चाखायला देता, त्यातलं एखादं दुसरं तो खाऊ शकतो किंवा खातो त्याच्या टेस्टनुसार, आणि बाकीचे 8-9 पदार्थ तो रिजेक्ट करतो. ह्याच्यामध्ये आईचा बराचसा वेळ त्याच्या लेकरामध्ये जातो. ह्याच्यामध्ये सगळ्यात सोयीचा गोष्ट आईने घेतली, आपल्या साईडच्या म्हणजे सगळ्याच लेडीजने घेतली की मोबाईल समोर ठेव, बाळाचं लक्ष त्याच्यामध्ये गुंतव आणि पटपट संपून घरातली कामं उरक. 100% तर ह्या गोष्टीमुळं त्या बाळाला त्या मोबाईलची लवकर सवय लागली आणि ह्या सवय लागल्यामुळे तो प्रकार वाढत गेला. आता सध्या कंडिशन अशी आहे की तुम्ही 2 वर्षाचं म्हणताय, मी सांगेन तुम्हाला 8-8 वर्षाची मुलं पण अशी आहेत की जे मोबाईल दाखवल्याशिवाय जेवण करत नाहीत, टीव्ही बघितल्याशिवाय त्यांच्या घशात घास जात नाही. ताटात काय वाढलं ह्याच्यापेक्षा टीव्हीवर किंवा मोबाईलवर काय चालू आहे ह्याच्याकडे पूर्णपणे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. ह्या गोष्टी आरोग्यासाठी मुळातच घातक आहेत. बरोबर. त्या पूर्ण मोबाईलवरच्या व्हिडिओचा किंवा याचा सगळ्याचाच परिणाम त्यांच्या डिरेक्टली मेंदूवर होतो. जी त्या मोबाईलवर चलचित्र चालू असतात त्या चलचित्राशी त्यांचा मेंदू
त्यांच्या आय टू व्हिडिओ कॉर्डिनेशन जे असतं ते व्यवस्थित न केल्यामुळं मेंदूमध्ये बऱ्याचशा गोष्टी संपर्क जे असतात ते डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. मग अशी मुलं चिडचिडपणा वाढतो. माझ्याकडे ADHD आणि ऑटिझम म्हणजे एकलकोंडेपणा जे आपण मराठीमध्ये म्हणतो अशा आजाराची पेशंट सुद्धा वाढलेली आहेत आफ्टर लॉकडाऊन म्हणायचा महत्त्वाचा पॉईंट का आहे इथं की लॉकडाऊनमध्ये ही जी आत्ता आपण म्हणतोय की उन्हाळ्यामध्ये बाहेर जाऊ देऊ नका, त्यावेळेस सगळ्यांनी फेस केले की लॉकडाऊनमध्ये कुणालाच बाहेर जाता येत नव्हतं. अशा वेळेस मोबाईलचं प्रमाण हे ऑटोमॅटिक वाढलं आणि त्या मोबाईलमुळे ऑटिझमचे आणि ADHDचे पेशंट्स वाढले. ADHD म्हणजे हे असा मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो की अति क्रियाशीलता म्हणू शकतो आपण त्याला. हायपर ॲक्टिव्ह बच्चू असतात ते की ते 1 मिनिट सुद्धा शांत बसू शकत नाही. कंटिन्यू त्यांना काही ना काहीतरी चलबिचल चालू असतं. हे उचल आदळ ते उचल आळपट त्या गोष्टीचे तसे परिणाम मोबाईलमुळे लेकरांच्या मेंदूवर होतात. लेकरांची भविष्यामध्ये एकाग्रता जी आहे ती भंग होण्याची सुरुवातच मोबाईलमुळे होते. अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन न लागणे, कुठलीही गोष्ट झटपट मिळणे आणि ताबडतोब एखाद्या गोष्टीचं आन्सर इझिली अवेलेबल होणे हे मोबाईल थ्रू होते. त्याच्यामुळे पुस्तकातून एखादी गोष्ट शोधायची सवयच निघून जाते. पुस्तकं वाचायची सवय हळूहळू निघून जाते आणि एकाग्रता एका ठिकाणी बसून अभ्यास करणे जो प्रकार होता तुमच्या लहानपणी किंवा माझ्या लहानपणी किंवा आम्ही याला मेडिकलला असताना की प्रत्येक मेडिकल स्टुडंटला माहिती आहे कमीत कमी 10 ते 12 तास अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यानंतरच डॉक्टर म्हणून बाहेर पडतो. पण हा प्रकार पुढच्या जनरेशनमध्ये सुद्धा असाच राहिला पाहिजे हेच माझं म्हणणं आहे की जेणेकरून मोबाईलचं व्यसन कमी होऊन पुस्तकाचं व्यसन लागलं पाहिजे. सर तुम्ही अतिशय छान सांगितलेली आहे माहिती. आज आहे जागतिक पुस्तक दिन आणि जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपल्या चर्चेतून हा विषय आला. खरंच तसं होईल असं वाटतंय का तुम्हाला? का ही पिढी कुठं जाईल, हे पिढी नेमकं चाललंय कुठं हे लक्षात येत नाही. बरोबर, एकदम बरोबर बोलले तुम्ही. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे लहान मुलांच्या बाबतीत लक्ष देण्याचा. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे आईवडिलांचा. आईवडील जशी सवय लावतील, जसे संस्कार देतील तशीच मुलं घडतील. बरोबर. मुलांवर आजूबाजूच्या वातावरणाचा, आजूबाजूच्या जे काही कम्युनिटीचा जेवढा इम्पॅक्ट कमी होतो त्याच्यापेक्षा जास्त इम्पॅक्ट हा आईवडिलांच्या शिकवणीचा होतो. आईवडिलांना सध्या वेळ बऱ्याच जणांना कमीच आहे. बरोबर. पण त्यातल्या त्यात सुद्धा मुलं काय करतात, कशामध्ये त्यांचं लक्ष गुंतवून राहतात, मोबाईल खेळतात तर त्याचा पण स्क्रीन टायमिंग असला पाहिजे. मी म्हणत नाही की मोबाईल पूर्णपणे बंद झाला पाहिजे, मोबाईलचा सुद्धा स्क्रीन टायमिंग पाहिजे. आणि तो मुलगा किंवा तो बाळ त्या मोबाईलमध्ये काय बघतं, बऱ्याचशा, आता मी सांगायची गरज नाही पण बऱ्याचशा मोबाईलमध्ये ॲड्स चालू असतात. अचानक क्लिक केलं की काहीतरी चालू होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्या बालमनावर विपरीत परिणाम होण्याची 100% शक्यता आहे. मध्येच काहीतरी लागलं म्हणून ते जास्त डिस्टर्ब होतं. एक्झॅक्टली. आणि ह्या गोष्टी जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात बंद करता येतील तेवढ्या बंद कराव्या. ज्या ठिकाणी खरंच गरजेचं आहे बाबा तुमचं एज्युकेशनच ऑनलाईन चालू आहे, तुमचे क्लासेस ऑनलाईन चालू आहेत, तेव्हाच मोबाईल लेकरांच्या हातात देणं गरजेचं आहे. इतर वेळी तुम्ही पुस्तकांचीच त्यांना सवय लावावी, त्यांना गोष्टी समजून सांगणे. रात्री झोपताना आपल्या लहानपणी आमच्या आजी आजोबा आम्हाला गोष्टी सांगायचे. आता सध्या तो काळ बराचसा मागं पडलाय. पण ह्याच्या दरम्यान सुद्धा तुम्ही रात्री एकत्र जेवणे, दिवसाचं जेवण जर एकत्र करताना येत असेल तर रात्रीचं जेवण तुम्ही एकत्र करणे. लहान मुलांना त्यांनी दिवसभर काय काय केलंय, दिवसभर त्यांनी काय काय ॲक्टिव्हिटी केल्या, शाळेत असो किंवा घरी असो, ते पूर्णपणे हसत खेळत त्याची क्वेश्चन्स विचारून त्यांच्याकडून आन्सर काढून घेणे आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणे हे गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांना एखादी गोष्ट पुस्तकातून समजून सांगता किंवा एखादी पुस्तकाबद्दल त्यांना इंटरेस्ट निर्माण करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली ते पुस्तक त्याला वाचण्यात येतं आणि असंच करून आपण त्या गोष्टीमध्ये ज्ञानामध्ये त्याच्या वाढ करू शकतो. डॉक्टर साहेब, आणखी एक विषय असा आहे की लहान मुलामध्ये एकलकोंडा म्हणजे एकटं राहणे आणि चिडचिडपणा हा पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे असं दिसून येतं आपल्याला. तर त्या पालकांना काय सांगाल तुम्ही? जसं मी मगाशीच म्हणलं की ADHD आणि ऑटिझम हे 2 आजार आहेत. त्याला बरेचशा अनुवंशिक गोष्टी पण गुणसूत्र पण जबाबदार असतात. असं नाही की ते मोबाईलमुळेच होतं, पण त्यातला एक प्रकार असा आहे की मोबाईलमुळे होण्याची शक्यता जास्त आहे. मग ह्याच्यामध्ये जर ते अनुवंशिक असेल किंवा गुणसूत्रांच्या आजारामुळे झालं असेल तर त्याला वेगळी उपचार पद्धती आहे. बरोबर. पण जर ते मोबाईलमुळे असे प्रकार होत असतील तर त्याला मोबाईल बंदी घालणं हेच एकमेव मार्ग आहे. त्याला सोशलाइज करणं,
त्याला लेकरांमध्ये खेळायला पाठवणं. मग ते लेकरांमध्ये गेल्याच्या नंतर त्याला लक्षात येऊन जातं की समाज कसा आहे. लहानपणीपासूनच त्या गोष्टी त्याला हळूहळू शिकण्यात येतात. एखादा जर मुलगा घरामध्ये हट्टीपणा जास्त करत असेल, आई वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणतो आपण, घरातला एकुलता एक मुलगा म्हणतो, त्याचा पूर्ण लाड त्याने पुरवलेला असतो 4-5 वर्षापर्यंत, असा मुलगा ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस समाजामध्ये वावरताना, त्या एज कॅटेगरीमध्ये वावरताना तसाच हट्टीपणा तो दाखवतो. समोरचा पण टॉलरेट करून घेणारा त्यांचा ग्रुप असेल तर ठीक, अदरवाईज त्यांच्यामध्ये क्लेशेस होतात, भांडणं होतात. पण हे होणं पण गरजेचं आहे, जेणेकरून त्या मुलाचा हट्टीपणा कमी होतो. बरोबर, त्याला समाजामध्ये कसं वावरायचं, कसं वागायचं हे कळतं. माझं प्रत्येक पालकांना एकच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या लेकरांना सोशलाइज करा. घरात कोंडून ठेवण्यापेक्षा तुम्ही त्याला बाहेर पाठवा, लेकरांमध्ये खेळू दे, त्याला मातीमध्ये खेळू दे, त्याला प्रत्येक वातावरणाशी ॲडजस्ट होण्यासाठी त्याची इम्युनिटी, त्याची प्रतिकारशक्ती वाढवू दे. बरोबर. ज्या ठिकाणी गरजेचंच आहे की बाबा अति प्रमाणात ऊन आहे, अति प्रमाणात पाऊस आहे, अति प्रमाणात थंडी आहे, अशापासून तुम्ही त्याचं प्रोटेक्शन केलंच पाहिजे. बरोबर. अशा वेळेस तुम्ही त्याला बाहेर, घराच्या बाहेर पाठवणं हे योग्यच नाही. पण ज्या ठिकाणी वातावरण सुटेबल आहे, त्याला शाळेचा अभ्यास पण झालेला आहे, त्याचे क्लासेस पण संपलेले आहेत, तरी 1 ते 2 तास मोठ्या मुलांसाठी 1 ते 2 तास त्यांनी मैदानामध्ये हे खेळलंच पाहिजे. बाकीच्या लेकरांमध्ये त्यांनी मिक्सअप झालंच पाहिजे. त्या दरम्यान सुद्धा आईवडिलांचं कर्तव्य हे आहे की लांब राहून त्या मुलावर वॉच ठेवणे की त्याची संगत जी आहे तो कुठल्या वाईट संगतीला लागतोय का, त्याचा जो फ्रेंड सर्कल आहे तो कसा आहे हे पण बघणं त्यांचं काम आहे. शेवटी मुलं ही कच्च्या मातीसारखी असतात, त्यांना आकार जसा आपण देऊ तसं ते भांड घडतं. त्यातला विषय आहे. तुम्ही आकार देणारे पालकच. दुसरं डॉक्टर साहेब, मला आणखी एक आता थोडासा वेगळा प्रश्न आहे हा. खरं तर या मुलाखतीच्या अनुषंगानं वेगळा आहे, पण तो विचारणं गरजेचं आहे आत्ता, की जशी मानसशास्त्र जे आहे, म्हणजे मानसिक आजार वगैरे किंवा मानसशास्त्र जसं आहे, तसं बालमानसशास्त्राची आत्ता सध्याला किती गरज तुम्हाला वाटते? कारण तुम्ही अनुभव घेताय, तुम्ही एवढे पेशंट म्हणजे लहान मुलांना तपासताय किंवा त्यांच्यावरती उपचार करताय, तर तुम्हाला काय आढळून आलं की पालकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे आणि त्याबरोबरच बालमानसशास्त्र कितपत उपयोग होईल याच्यावरती? ठीक आहे. याच्यामध्ये बालमानसशास्त्र हा फारच महत्त्वाचा विषय आहे. सध्या आपण ज्या एरियामध्ये राहतो, मराठवाडा एरियामध्ये, इकडे हा इश्यू एवढा आपण फेस करत नाही असं मला वाटतं. की हे जे आहे कल्चर आहे, हे एकलकोंडेपणाचं किंवा हे थोडंसं मेट्रो सिटीमध्ये जास्त आढळायला भेटतं. फ्लॅट संस्कृती म्हणतात त्याला, की आई आणि वडील दोघंही जॉबला जातात, घरामध्ये आजी आजोबांचा कुठलाही वावर नसतो, ते असतात त्यांच्या गावी किंवा नसतात, आणि मुलं हे पाळणा घरामध्ये असतात किंवा घरामधली जी सांभाळणारी व्यक्ती असते तिच्याकडे असतं. ते फक्त पगारीपुरतं काम करतात, लेकरांबरोबर विशेष लक्ष देत नाहीत. प्रोफेशनलिझम सारखं काम होतं. ह्याच्यामध्ये आई वडिलांना पूर्णपणे बाळाला वेळ देता येत नाही. त्यांच्या कामामध्ये ते 12 तास 15 तास बिझी असतात. अशा वेळेस बालमनावर त्याचा परिणाम हा 100% होतो. लहान मुलं ह्यांना फक्त एवढंच कळतं की आई आणि वडील हे म्हणजे कामाला गेलेले आहेत आणि दिवसभर आपल्याला फक्त मोबाईल खेळणं किंवा घरात बसणं किंवा मग जे काही भेटेल त्याच्यासोबत खेळत बसणं, पाळणाघर असेल किंवा काय असेल, ह्याच्यामध्ये त्याची वाढ खुंटते. मनाची 100% मनाची वाढ खुंटते. ते बाळ सोशलाइज होत नाही. त्याला एखाद्या ठिकाणी घेऊन जर गेले पालक शनिवारी रविवारी, हे मी फ्लॅट संस्कृती आणि मेट्रो संस्कृती सांगतोय, की त्या टायमाला ते बाळ सोशलाइज होत नाही तेवढं. बरोबर. बाकीच्या लेकरांसोबत तेवढं मिक्सअप होत नाही. ह्याचा बराचसा अनुभव बरेच पालक सध्या घेत आहेत. बरोबर. आपल्या साईडला जर वळलं तर आपल्या साईडला अजून तशी फ्लॅट संस्कृती म्हणावं तशी रुजलेली नाही. आपल्या इकडल्या लोकांना आणखीन तरी लहान लेकरांना वेळ देण्यापुरता वेळ आहे, आणि ते जरी बिझी असतील तरी घरात आजी आजोबांचं हे असतंच. त्याच्यामुळे हे आपल्याकडे जरी ती अजून प्रकार तो अजून डेव्हलप झालेला नाही. त्यातून पण हा झाला फ्लॅट संस्कृती आणि ह्याचा विषय. दुसरा विषय म्हणजे लेकरांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचं फ्रेंड सर्कल कसं आहे ते पण बघणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी म्हणतोय की लेकरांना सोशलाइज करा, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही ब्लाइंडली त्यांना सोशलाइज करा. ज्यावेळेस लेकरू बाहेर जातं, खेळतं, त्यावेळेस ते कुठं खेळतंय, कुठल्या एरियामध्ये खेळतंय, कुठल्या लेकरांसोबत खेळतंय, आणि समोरची लेकरं कशी, त्यांची भाषा आहे किंवा त्यांची वागणूक कशी आहे, याची सुद्धा बारकाईनं तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्या एखाद्या गोष्टीचा त्या बालमनावर विपरीत परिणाम होतोय का, आणि त्या गोष्टीमुळं आपलं बाळ
हे कुठल्या तरी डिप्रेशनमध्ये जात आहे का, ह्या गोष्टी पण लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पालकांचं काम हे फार महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट जर एखाद्या बाळाला मनाला लागली म्हणतो आपण, तर बरेच लेकरं असे करतात की ते कंटिन्युअसली एक्सप्रेस देतात, म्हणजे रडतात. राईट. आणि काही काही लेकरं त्याचे एक्झॅक्टली अपोजिट दाखवत ते शांतच बसून राहतात. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की रडणारं लेकरू अजून चांगलं, कारण ते एक्सप्रेस करून दाखवतं, तरी त्याच्या भावना एक्सप्रेस करून दाखवतं. राईट. पण जे शांत राहणारं लेकरू आहे ते आतल्या आत त्या गोष्टी वाढवत नेतात. असेच प्रकार, असेच लेकरांमधल्या गोष्टींना ऑटिझम सारख्या याच्यामध्ये किंवा एकलकोंडेपणामध्ये डेव्हलप होण्यासाठी कारणीभूत असतात. अशा लेकरांना जर तुम्ही वेळेत त्यांचं काउन्सिलिंग केलं पॅरेंट्स म्हणून, तर मग ती लेकरं सांगतील सुद्धा, तुम्हाला शेअर सुद्धा करतील, त्यांच्या शाळेतले अनुभव असतील, त्यांचे काही बाहेरचे अनुभव असतील, हे सुद्धा शेअर करतील. आणि ते शेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये तोडगा काढायला फार अवघड काही नसतं. त्यांच्यासाठी तो प्रॉब्लेम मोठा असतो, पण आईवडिलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी तो प्रॉब्लेम फार मोठा नसतो. त्याच्यामुळं एक वेल काउन्सिलिंग त्या ठिकाणी गरजेचं पडतं. समजून सांगणे, न मारता, विनाकारण न मारता, त्या बाबतीतला मी आहे. कुणी आगाऊपणा करत असेल तर त्याला एखादा फटका देणं गरजेचं आहे, नाही असं नाही, पण विनाकारण न मारता त्याची मानसिक कंडिशन समजून घेणं हे तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये, आता सिद्ध शासनाने पण पुढाकार घेतलेला आहे, प्रत्येक शाळेमध्ये शाळेचं कर्तव्य आहे की त्यांनी बॅड टच आणि गुड टच ह्या गोष्टी लेकरांना शिकवणं गरजेचंच आहे, की जेणेकरून त्या मुलीला किंवा त्या मुलाला हे लक्षात आलं पाहिजे की समोरचा व्यक्ती त्याच्याकडे कुठल्या इंटेन्शननं येतोय, कुठल्या इंटेन्शननं त्याला चॉकलेट्स देतोय किंवा कुठल्या इंटेन्शननं त्याला प्रलोभन देतोय. ह्या सुद्धा मानसिक आरोग्यामध्येच ह्या गोष्टी बसतात. बॅड टच, गुड टच असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील, ह्या प्रमाणात म्हणजे ह्या प्रकारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मोडतात. बरोबर. डॉक्टर साहेब, मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आता मूल हे अनुकरण प्रिय असतं, म्हणजे आपण जसं अनुकरण करतो त्या पद्धतीनं करण्याचा तो प्रयत्न करतो. मला असं विचारायचं की पालकांनी मुलांच्या समोर भांडणं करू नयेत किंवा वादावादी करू नयेत किंवा चिडचिडेपणा करू नयेत, कारण ते मुलगा लगेच ॲक्सेप्ट करतं. तर पालकांना तुम्ही काय सांगाल? पालकांना माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही असं बाळासोबत वागा की जेणेकरून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मोठेपणी तुमचं लेकरू तुमच्यासारखं वागलं पाहिजे. फक्त एवढंच बोलणं आहे की बाबा तुम्ही आत्ता घरामध्ये जसं वागता, डझंट मॅटर तुमचे फॅमिली मॅटर्स काय आहेत किंवा तुमचं बाहेरचं प्रेशर काय आहे किंवा तुमच्यावर किती कर्ज आहे किंवा समथिंग जे काय असेल ते असेल, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेरच ठेवल्या पाहिजेत. घरामध्ये लेकरांसमोर तुम्ही ह्या गोष्टींचा विषय काढलाच नाही पाहिजे. तुमच्या बौद्धिक लेवलची कॅपॅसिटी आणि बाळांची बौद्धिक लेवलची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये फार फरक आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस ज्या गोष्टी म्हणजे प्रामुख्याने घरामध्ये भांडण करून एक्सप्रेस करता, ती गोष्ट लहान मूल हे समजून घेऊ शकेल अशातला भाग नाही. बरोबर. आणि तुम्ही आत्ता जसं वागता, असं वागणं जर तुम्हाला पटत नसेल तर तुमचं बाळ हे मोठेपणी तसंच वागेल ह्याची गॅरंटी काय? हे जसं तुम्ही म्हणले की बाळ हे अनुकरणप्रिय असतात, आज तुम्ही जसं वागताय तसंच तो मोठेपणी तो तुम्हाला ट्रीट करेल. शेवटी तो मोठा होणारच आहे आणि लहानपणीचा अनुभव घेऊनच मोठा होणार आहे. आणि कुठल्याही मुलासाठी त्याचे वडील हेच हे त्याच्यासाठी आयडियल हिरो असतात, आईच ही त्याच्यासाठी आयडियल हिरो असते. बरोबर. आई वडील जसे वागतात तसाच इम्पॅक्ट पूर्णपणे मुलांवर होतो. मी मगाशी पण म्हणलं की समाज मनाचा, बाहेरचा समाजाचा परिणाम जेवढा जास्त होणार नाही तेवढा घरातल्या संस्काराचा आणि घरातल्या वागणुकीचा परिणाम लेकरांवर होतो. त्यामुळे त्या गोष्टी प्रामुख्याने लेकरांसमोर न केलेल्या बऱ्या. ओके. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. बालमन असतं आणि त्या बालमनावरती कुठल्याही गोष्टींचा पटकन प्रभाव पण होतो आणि परिणाम पण होतो. एखादं लहान मूल जर असेल तर असं म्हटलं जातं की पहिली 5 वर्ष त्याच्या आयुष्यातली खूप महत्त्वाची असतात. की मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारतो की कुठल्याही व्यक्तिमत्व, आता तुम्ही असाल किंवा मी असेल, आपलं व्यक्तिमत्व पहिल्या 5 वर्षामध्येच घडतं का? आणि ते म्हणजे त्यावेळेस ज्या गोष्टी असतात आयुष्यावर तसंच ती व्यक्ती राहते का? परत बदल पण होऊ शकतो? नाही, बरोबर आहे. बरेच असं म्हणजे सध्या तेच प्रोपॉगंडा असल्यासारखं आहे. पण 5 वर्षापर्यंत जनरली बघायला गेलं मेडिकल फील्डच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर 5 वर्ष ह्या मेंदूच्या वाढीसाठी लागतात. शक्यतो म्हणजे बऱ्याचशा लिखितमध्ये गोष्टी अशा आहेत, काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टीचं पब्लिशिंग पण झालेलं आहे की 5 वर्षापर्यंत मेंदूची वाढ ही पूर्ण झालेली असते, पण मानसिक वाढ ही पूर्ण झालेली नसते. हां, जसं तुम्ही म्हणताय त्या गोष्टी मनावर परिणाम करतात, मेंदूवर परिणाम करण्यासारख्या नाहीत, मनावर परिणाम करतात.
करतात आणि मनाचा प्रभाव हा मेंदूवर होतोच. होतो. त्याच्यामुळं 5 वर्षापर्यंत जनरली बघायला गेलं तर लेकरं ही अल्लडच असतात. अल्लड असतं. हां, मग ते 5 वर्षापर्यंत जी गोष्ट घडते किंवा जो बाळ तसं घडतो तो आयुष्यभर राहील अशातला विषय नाहीच आहे, नाही. बिलकुल नाही आहे. बरं. हां, त्याच्या मेंदूची वाढ पूर्ण होते हा विषय आहे. हां. मनाची वाढ थोडीच पूर्ण होणार आहे. बरोबर. मनाची वाढ ही राहणारच की. म्हणजे जसे टप्पे भावनिक विषय असतात त्या टप्प्यानुसार त्या वयाच्या याच्यानुसार. आता समजा 5 वर्षापर्यंत आहे, समजा 10-11 वर्षाला प्युबर्टीचं एज आहे, सेकंडरी डेव्हलपमेंटची एज आहे. त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा मुलींना काही काही गोष्टी असतात त्या शेअर करणं गरजेचं असतं. शेअर करण्यापेक्षा आईनी मुलींशी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे, किंवा तुला कुठल्या अडचणी आहेत, काय आहेत, त्याच्या अनुषंगाने त्यांनी योग्य त्या डॉक्टरांकडे त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना मुलांच्या बाबतीत सुद्धा, ज्यावेळेस ते मॅच्युरिटीला येतात, मिसरूड फुटणं म्हणतो किंवा आवाजामध्ये बदल होणं म्हणतो, ह्याच्या दरम्यान मग काही काही गोष्टी अशा असतात की त्यांना आपल्या वडिलांना किंवा आईला सांगणं हे कठीण आहे मुलांच्या बाबतीत सुद्धा. मग त्यांना अशा टायमाला जर योग्य गायडन्स भेटलं तर त्या मुलांचं आयुष्य हे सुकर होऊन जातं. अदरवाईज एकदा जर त्यांना चुकीच्या गायडन्स भेटलं तर मग त्या अनुषंगानं त्यांचं आयुष्य त्या प्रमाणात बरबादच होणार आहे. बरोबर आहे. ह्याच्यातून सुद्धा बऱ्याचशा वेळी असं झालेलं आहे की सायकेट्रिक काउन्सिलिंगनं सुद्धा असे पेशंट सुद्धा व्यवस्थित बरे करून राहिले. मेडिकल फील्ड तेवढं ॲडव्हान्स झालेलंच आहे, नक्कीच झालेलं आहे. बरोबर. एका प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं आहे की बऱ्याच पालकांचा तो मनामध्ये हे असते किंवा नाही पहिले 5 वर्ष खूप महत्त्वाचे आहेत बाबा, त्यावेळेस जसं घडल तसं माणसाचं व्यक्तिमत्व आयुष्यभर राहतं. तर तसं काय नसतं. डॉक्टर साहेब, खरं तर तुमचा आभार व्यक्त करतो. तुम्ही वेळ काढला आणि एवढी छान माहिती पालकांना दिली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण इथंच थांबूयात. मीही तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच नवनवीन मुलाखती पाहणार आहोत, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना घेऊन येणार आहोत आणि ते पाहण्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूजला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्वविशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.